चला तर मग निघूया दक्षिण भारतच्या ट्रिपला। पहिलं डेस्टिनेशन आपलं राहणार आहे तुळजापूर हैदराबाद। दुसरं डेस्टिनेशन राहणार आहे आपलं मल्लिकार्जुन महानंदी तिरुपती। तिसरं डेस्टिनेशन राहणार आहे आपलं गोल्डन टेम्पल पॉंडिचेरी। चौथं डेस्टिनेशन रामेश्वरम मदुराई आणि पाचवं डेस्टिनेशन कन्याकुमारी तिरुवनंतपुरम। तिरुवनंतपुरम झाल्यानंतर मुन्नार मैसूर आणि कोल्हापूर लास्ट डेस्टिनेशन। नंतर आपण येतोय नाशिक। जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया गोविंदा गोपाळा। नाशिकहून संध्याकाळी निघाल्यानंतरला रात्रभर प्रवास करून तुळजापूरला आपण पोहोचलेलो आहे सकाळी 4 वाजेच्या सुमारास। आता चाललोय आपण मंदिराकडे दर्शनासाठी। मेन एंट्री गेट जवळ आपण आलेलो आहे आणि आता फ्री पास काढायचं कंपल्सरी आहे सर्वांना। ऍटलीस्ट फ्री पास नाही तर 200 रुपये पर हेड पास, हे दोन पद्धतीचे पास इथं अवेलेबल आहेत। आपण फ्री पास काढलेला आहे इथं। आणि हो, महत्वाची सूचना म्हणजे पास काढण्यासाठी प्रत्येक व्यक्ती हा कंपल्सरी तिथं लागतो, कारण की त्याचा फोटो काढला जातो। चला पुढे। बंद आहे याच्यातून। साधारण पूर्ण देवीचं दर्शन घेऊन बाहेर पडण्यासाठी आपल्याला 1 तासाचा कालावधी लागला आहे। हे झाल्यानंतर आपण निघणार आहे हैदराबादला। साधारण 5 वाजता आपण तुळजापूरहून निघालोय आणि आता 12-12:30 दरम्यान आपण रामोजी फिल्म सिटीला डायरेक्टली पोहोचलेलो आहे। आपण रामोजी फिल्म सिटीमध्ये एंट्री केली। एंट्री केल्यानंतरला दोन्ही साईडला जे वॉल कंपाऊंड जे दिसतंय आपल्याला ते अतिशय सुंदर असे पेंटिंगने सुशोभित केलेले आहेत। हो, सर्वात मेन म्हणजे तिकीट हे जे प्रौढ व्यक्ती आहेत त्यांचं तिकीट आहे 1350 प्लस टॅक्स आणि जे मुलं आहेत 33 इंचाच्या वरचे जे मुलं आहेत त्यांचं तिकीट आहे 1150 प्लस टॅक्स। म्हणजे आम्हाला आताच्या डेटला मुलांसाठी 1350 रुपये लागले आणि प्रौढांसाठी 1600 रुपये लागले। तिकीट काढल्यानंतरला तिथून पूर्ण रामोजी फिल्म सिटी बघण्यासाठी त्यांचीच बस सुविधा आहे। गेट पासनं ते रामोजी फिल्म सिटीच्या मेन एंट्रन्स पर्यंत आपण ह्या प्रवास बसनी केलेला आहे। इथून आता त्यांचे जे शो कसे बनवतात, कसं शूटिंग काढली जाते, लाईट शो कसे असतात, ह्या सर्व प्रकारचे आपल्याला 1-1 मिनिटाचे शो दाखवणार आहेत। चला तर मग पाहूया पुढे जाऊ। हा पूर्ण परिसरचा फोटो आहे। कुठे कुठे कोणते शो, कसं मॅपिंग, हे सर्व पॉइंटशीट त्यांनी दाखवलेले आहे। पोरं तर खूपच आनंदी दिसत आहे, खूप उड्या मारत आहे। बघा यांच्याकडे मस्ती अजिबात नाही। थांबा, बाय। एंट्री गेटला सुंदर असा कारंजा आहे।
इकडे बघा. पहिल्या शोला आपण एंट्री करतो. Ladies and gentlemen, boys, a spectacle of shadow and ultraviolet light. So, and now, Ramoji Film City, the land of a million dreams. Now presents the Hollywood Blacklight Spectacular. Lights, camera, action. चला बघायला जाऊया आता दुसरा शो. दुसऱ्या शो मध्ये बॅकग्राऊंड कसं चेंज होतं आणि साऊंड कसे टाकले जातात ते बघा. हाय बोल दीजिए. सेवी एवरीवन हाय. क्या हुआ इतने प्यार से हाय बोल रहे. हाय बोलिए. रिएक्शन तो दीजिए वो लोग, क्योंकि आज 10 मिनट में ये लोग बहुत बड़े सुपरस्टार्स बनने वाले हैं, बाद में सेलिब्रिटी भी हो जाते हैं. सो आप सबको ऑटोग्राफ देना मत भूलिए. ओके सर, वो स्टोर रूम है, स्टार रूम इधर सामने. फर्स्ट फिल्म में ना थोड़ा सा कंफ्यूजन. मैडम यू आर इन मिडिल बाय. सर आप यहाँ पे बैठ जाइए. ओके अभी ध्यान से सुनिए. आपका सीन है. जस्ट इमेजिन करिए यू 3 मेंबर्स आर बैंक रॉबर्स. ओके चोरी करके भाग रहे. सामने देखिए बॉक्स के अंदर लाइव कैमरा है, पीछे से पुलिस आ रहे. तो क्या करते हैं आप लोग? भागते हैं, ऐसे ही मुस्कुराते. गाड़ी को ऐसा लेफ्ट राइट स्लोली स्लोली मूव करिए. ऐसा जो राइट हैंड है एक्सीलेटर उसे रेस करिए. जब मैं बोलती हूँ पीछे देखने के लिए राइट से टर्न होकर ग्रीन मैट को देखना है, तुरंत कैमरा को देखिए. बस इतना ही एक्टिंग है. रेडी? ओके लाइट्स ऑन. और एक बात है, हंसना मना है, डरना जरूरी है. ये बात को याद रखिए. आप लोग कैमरा को ही देखते रहिए. ओके पोजीशन, कैमरा रोलिंग, एक्शन. एक्शन बोल दिया मैंने. लेफ्ट राइट मूव करिए. लेफ्ट राइट मूव करके रेस करते रहिए गाड़ी को. इतना आराम से भी मत जाइए. पीछे पुलिस है. रेस द बाइक. लुक बैक. एक बार पीछे देखिए, कैमरा को देखिए. कैमरा को देखिए. तुरंत गाड़ी को रेस करते रहिए. क्या कर रही है? गाड़ी का मूवमेंट चाहिए कंपलसरी. यस लेफ्ट राइट मूव करते रहिए. पीछे पुलिस है. दे आर नॉट ए रिलेटिव्स. मेहमान लोग नहीं है पीछे. इतना आराम से जा रहे हैं आप लोग. एक्सप्रेशन थोड़ा सा चेंज करिए. क्या कर रहे हैं ये लोग? ऐसा ही किएगा मेरा फिल्म सत्यानाश हो जाएगी. रेज द बाइक एंड चेंज द एक्सप्रेशन.
ऐसा लगा they are waiting to international airport of Kuala Lumpur. वाओ, मोटरसाइकिल के ऊपर सीधा मलेशिया भाग गया है। सुपर एक्टिंग है इनका, तो ना ही बैग में पैसा है, चेहरे में एक्सप्रेशन। त्याच्याकडे काय पाहतो फुल ऍक्शन मागे पाय सांगितलं होतं। आता बघूया तिसरा शो। तिसऱ्या शो मध्ये आपल्याला मिनी ट्रेन आहे, त्या ट्रेन मध्ये बसून पूर्णपणे सिनरी जी आहे ती दाखवण्यात येणार आहे। चला तर मग बघूया। ही ट्रेन आहे, ह्या पद्धतीची ही ट्रेन आहे। प्रत्येक कॅबिन मध्ये 2 जण बसता येतात आणि साधारण 3 कपल्स बसू शकतात, अशा पद्धतीची ही ट्रेन आहे। अर्जुन के साथ सफर करते हैं फिल्मी दुनिया का। छान आहे पिल्लू। पिक्चर मध्ये घर दाखवते असे दाखवता बरं का, एवढे राहतात ते मोठे दाखवतात। Yes, sir.
डान्स कर बर का जोश ना. कुठं पॉंडिचेरीला. वाव लायन चित्ता अजगर पाय अजगर मंकी आबा अजगर आहे की नाही पैसा वसूल. यस मेरी दूसरी इच्छा भी पूरी कर दो. निशा से शादी करना चाहता हूँ. त्याचे घर दाखवले बर का त्या अलाउद्दीनचे. ये बच्चे राम 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 मंडळी. राम 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 राम. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. राम 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 राम. हा ताजमहल एक्झिट. आता आपण सर्वजण जाणार आहोत बसमधनं सर्व साईट सीन बघण्यासाठी. तिथं त्यांचे मोठे मोठे हॉल असतात, त्यांना ते वेअर हाऊस म्हणतात. त्या वेअर हाऊस मध्ये सिरियलचे, पिक्चरचे, काही शोचे सेटअप तयार करून तिथे शूटिंग घेतली जाते. गाव, जेल वगैरे, रेल्वे स्टेशन हे कशा पद्धतीने असतं हे आपण बसमधनं बघणार आहोत. चला तर मग ह्या लाल बसमध्ये. रामोजी फिल्म सिटी में सभी का हार्दिक स्वागत है. मेरा नाम टी नरसिम्हा अवकाश का टूरिस्ट का. नमस्कार अंडी ना पे टी नरसिम्हा में टूर गाइड. इस जगह का नाम है यूरेका. ये प्लेस का नाम है यूरेका कहते हैं. और टूर स्टार्टिंग पॉइंट रहेगा, एंडिंग पॉइंट रहेगा. ఈ ప్లేస్ వచ్చి యూరేకా అంటారండి. టూర్ ఇక్కడే మొదలవుతుంది, ఎండ్ కూడా ఇక్కడే అవుతుంది. और आपको राइट साइड पे ब्लू कलर का स्टैचू दिख रहा है ना, पंडुस्तान ब्लू कलर स्टैचू కనబడుతుంది. राइट साइड पे देख सकते हैं गांव का पोस्ट ऑफिस, विलेज पोस्ट ऑफिस. మీ యొక్క రైట్ సైడ్ చూడొచ్చండి पोस्ट ऑफिस, गांव का पोस्ट ऑफिस, विलेज पोस्ट ऑफिस. और आपके लेफ्ट साइड पे देखिए नायक मुंह में रानी मुखर्जी का मांडू हाउस. चंद्रमुखी में डांस मास्टर का घर है. चंद्रमुखी लो डांस मास्टर का घर. ये पूरा सामने देखिए, पूरा गांव दिख रहा है ना. चेन्नई एक्सप्रेस में भी देख सकते हैं पूरा लोकेशन. और बहुपा से देखिए फ्रंट साइड देख सकते हैं पूरा घर दिख रहा है ना. सामने से पोस्ट, बैक साइड कुछ भी नहीं रहता. बैक और आपका राइट साइड के ऊपर भारत न्यूज चैनल, उसको बाजू भी देख सकते हैं. ये टीवी, ईनाडू, यूटीएमएल, पूरा रामोजी ग्रुप का एडमिशन ऑफिस है. इसके अंदर ये टीवी चैनल का लाइव सीरियल निकलता है. इसके अंदर सॉन्ग्स के लिए, सेटिंग्स के लिए यूज करते हैं. इसके अंदर पॉप सॉन्ग्स पॉप सॉन्ग इंదులో షూటింగ్ తీస్తుంటారు. पोपरात देखिए सब सेंट्रल जेल
ఏ నేరం చేయకుండా మన పైలట్ సార్ తీసుకెళ్తున్నారు సెంట్రల్ జైల్. सेंट्रल जेल. और आपका राइट साइड पे देखिए 13 नामों में सलमान साहब का मेंटल हॉस्पिटल शूट हो चुके जगह पे. मेंटल हॉस्पिटल. और రైట్ సైడ్ చూడొచ్చండి చురుత రామ్ చరణ్ సార్ ఫైటింగ్ సీన్ ఇక్కడ షూట్ చేశారు. और आपके और నేనే రాజు నేనే మంత్రి ఖైదీ सेंट्रल जेल. चंचलगुड़ा बोले तो चंचलगुड़ा, मुंबई बोले तो मुंबई, कलकत्ता बोले तो कलकत्ता. आता आपण रेल्वे स्टेशनला आलेलो आहे. इथं रेल्वेचे डबे आणि रेल्वे प्लॅटफॉर्म तर आहे, खरं रेल्वेचा ट्रॅकच नाही. आता आपण बाहुबलीच्या सेटअपला आलेलो आहोत. बाहुबलीचं पूर्ण शूटिंग या सेटवर झालेली आहे. बटरफ्लाय पार्क मध्ये जाणार आहोत. सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.